पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आता होतोय। मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील तानसा नदीला पूर आलेला आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। रात्री देखील जोरात पाऊस पालघर जिल्ह्यात बघायला मिळाला आणि हाच मुसळधार पाऊस अजूनही कायम आहे आणि या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या तानसा नदीला पूर आला आहे। त्यामुळे काही लहान गावांचा एकमेकांसोबतचा संपर्क देखील तुटलेला आहे। तानसा नदीची ही दृश्य आहेत। दुथडी भरून तानसा नदी वाहते आहे आणि या तानसा नदीचं पाणी काही पुलांवरून सुद्धा जाताना दिसतंय। पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता वसई तालुक्यातल्या तानसा नदीवरती आहे। या नदीचं जर रौद्र रूप आपण पाहू शकता की पूर्ण नदीचं पात्र जे आहे हे पूर्ण भरून वाहत आहे। दुतर्फा पूर्ण पात्र हे भरलेलं आहे आणि या नदीच्या आजूबाजूचे गावं जे आहेत यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। आता काही प्रमाणामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळं जर पाऊस पुन्हा आणखी असा जर वाढत गेला तर आजूबाजूची गावं या ठिकाणी या तानसा नदीच्या किनाऱ्यावरती जवळपास 10 ते 12 गावं आहेत, ज्या गावांना या नदीचा धोका निर्माण होऊ शकतो। गावामध्ये पाणी सुद्धा जाऊन त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होतं। सध्या तरी ही नदी जी आहे ही दुतर्फा वाहून नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। पाऊस सध्या थांबलेला आहे, मात्र आणखी रात्रमधून जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस आला तर वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातल्या अनेक गावांमधलं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।